महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे पाचही टप्पे पूर्ण झाल्यानंतर आता कोण जिंकणार आणि कोण हरणार याची सर्वत्र चर्चा सुरू आहे। त्यातच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे किती उमेदवार निवडून येणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले। कारण शिवसेना फुटली तेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास सर्वच आमदार, खासदार आणि नेते गेले। यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच लोक राहिले। मात्र या परिस्थितीतही उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत तब्बल 21 जागा मिळवत त्यांनी आपली झलक दाखवली। निवडणुकीतील ठाकरे यांचा प्रभाव आणि प्रचार पाहता या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 21 पैकी 16 उमेदवार निवडून येतील असा अंदाज आहे। कोणते आहेत ते 16 उमेदवार बघूया। पहिला मतदारसंघ आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ। नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे तर शिंदे गटाकडून हेमंत गोडसे हे निवडणुकीच्या रिंगणात होते। येथे शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून राजन विचारे तर शिवसेना शिंदे गटाकडून नरेश म्हस्के हे निवडणुकीच्या रिंगणात होते। येथे राजन विचारे हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे। परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून महादेव जानकर तर शिवसेना ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार संजय जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात होते। येथे शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव, शिवसेना ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर तर अपक्ष म्हणून रविकांत तुपकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते। येथे शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर यांच्यात अटीतटीची लढत होईल, पण नरेंद्र खेडेकर हे आघाडीवर राहतील। हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून बाबूराव कोहडीकर तर शिवसेना ठाकरे गटाकडून नागेश पाटील अष्टीकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते। येथे नागेश पाटील अष्टीकर हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून राजश्री पाटील तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजय देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात होते। येथे ठाकरे गटाचे संजय देशमुख हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे। सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून संजय काका पाटील, शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील तर अपक्ष म्हणून विशाल पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते। येथे मात्र भाजपाचे संजय काका पाटील हे आघाडीवर राहतील अशी चर्चा आहे। रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाकडून सुनील तटकरे तर शिवसेना ठाकरे गटाकडून अनंत गीते हे निवडणुकीच्या रिंगणात होते। येथे शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते हे आघाडीवर राहतील अशी चर्चा आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून धैर्यशील माने, शिवसेना ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील, शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी हे निवडणुकीच्या रिंगणात होते। मात्र येथे कोण विजयी होईल याचा अंदाज लागला नाही। धाराशिव लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या गटाकडून अर्चना पाटील तर ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर यांच्यात लढत झाली। या लढतीत ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे विजयी होतील असा अंदाज आहे। मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजोग वागेरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते। येथे संजोग वागेरे हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे तर शिवसेना ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर या निवडणुकीच्या रिंगणात होत्या। येथे शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे हे विजयी होतील असा अंदाज आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार विनायक राऊत तर भाजपाकडून नारायण राणे हे निवडणुकीच्या रिंगणात होते। येथे देखील अटीतटीचा सामना होणार आहे, त्यामुळे कोण विजयी होईल याचा अंदाज सांगता येत नाही। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून अरविंद सावंत तर शिंदे गटाकडून यामिनी जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात होते। येथे शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे। जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून स्मिता वाघ तर शिवसेना ठाकरे गटाकडून करण पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते। येथे भाजपाच्या स्मिता वाघ
विभाग या आघाडीवर राहतील असा अंदाज आहे। दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे तर शिवसेना ठाकरे गटाकडून अरविंद सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात होते। येथे शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे। संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून संदीपान भुमरे, MIM कडून इम्तियाज जलील तर ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते। येथे MIM चे इम्तियाज जलील हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे तर शिवसेना ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते। येथे ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर तर शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र वायकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते। येथे ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर हे विजयी होतील असा अंदाज आहे। पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या भारती कामटी तर भाजपाचे हेमंत सावरा हे निवडणुकीच्या रिंगणात होते। येथे हेमंत सावरा हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मिहिर कोटेचा आणि संजय दिना पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते। येथे ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे।